तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी पात्र उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. तर यासाठी इथं एक जागा आहे आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं BE किंवा BTech किंवा BCA किंवा MCA किंवा MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थ तुम्हाला इथं लागणार आहे आणि तुम्हाला इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल वर्किंग. तसेच तुम्हाला इथं संगणकाचे ज्ञान लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 50,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एपिडेमॉलॉजिस्ट. तर यासाठी पण इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 35,000 रुपये राहणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे आणि वैद्यकीय अधिकारी MBBS तसेच विशेष तज्ञ यांच्यासाठी 70 वर्षापर्यंत आहे. तर वरील पदे इथं कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून ती 11 महिने 29 दिवसांपर्यंत इथं राहणार आहे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं DDHS नाशिक या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला वयाचा पुरावा तसेच पदवी पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, त्यानंतर अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तर ही सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 30/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तो इथे दिलेला आहे. उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार नाशिक. तर या पत्त्यावर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तर तो इथं पाठवायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.